हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर कालच्या पूजेमध्ये जसं की तुम्हाला हे मी दिवे दाखवले होते, म्हणजेच जी गुरुवारचे मी स्वामींचं पारायण केलं होतं, तर तेव्हा मी हे दिवे प्रज्वलित केले होते माझ्या पूजेमध्ये। आणि त्यानंतर मग हे दिवे म्हणजे चालूच होते, त्यामुळे मग जी शुक्रवारची पूजा होती तर त्या पूजेमध्ये देखील हे जे दिवे होते तर ते मी तशाच प्रकारे ठेवून दिले। जी तेलकट भांडी होती तर ती देखील मी पूजा झाल्यानंतर लगेचच घासून घेतो। त्याचबरोबर आजचा वार तर शनिवार, तर जी फुलं आता पूजेला लागणार होती तर ती देखील मी आणून घेतली। तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला माझं देवघर दाखवलं, म्हणजेच किचनमध्ये मी म्हणजेच एका साईडला जे देवघर आहे तर ते मी तयार करून घेतलं, कारण मला जी स्वामींची सेवा म्हणजे जी देवपूजा आहे तर ती करायला खूप आवडतं। त्यामुळे मग अशा प्रकारचं जे छोटंसं देवघर आहे तर ते मी तयार करून घेतलं। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती देखील तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर हे जे पार्सल आहे तर ते मला कालच रिसीव झालं, त्यामुळे याच्यामध्ये जी वस्तू आहे तर तिची आज मी पूजा करणार आहे। तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की ते काय आहे, तर त्याची देखील म्हणजेच आज मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याचा जो स्थापनेचा व्हिडिओ आहे म्हणजेच आपण प्राणप्रतिष्ठा कशा प्रकारे करावी तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर सर्वात पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करून घेतला। तर हा दिवा म्हणजेच मी परवा दिवशीच घेतला होता, तुमच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर केला। तर हा जो दिवा आहे तर हाच मी आता पूजेमध्ये यूज करत आहे, कारण हा दिवा म्हणजे यूज करण्यासाठी खूप सोपा आहे, कारण याच्या बाजूला म्हणजेच काच दिलेला आहे, त्यामुळे म्हणजे हवा जरी सुटली तरी जो दिवा आहे तर तो विझत नाही। त्यामुळे मग मी हाच दिवा आता प्रज्वलित करत आहे। आणि म्हणजेच आठवड्यातून एकदा नाही तर दोनदा तुम्ही जो दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावता तर तो तुम्ही क्लीन करत जा, जेणेकरून त्याच्यावरची जे काळी म्हणजे एक लेअर चढते तर ती चढत नाही। म्हणजेच आपण जर सतत तो दिवा जाळत राहिलो तर त्यामध्ये एक लेअर तयार होतो काळ्या कलरचा, आणि तो नंतर मग आपण किती जरी घासलं तरी तो निघत नाही। त्यामुळे तुम्हाला आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तरी जो दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवता तर तो चेंज करत जा, नाहीतर तो घासून पुन्हा तुम्ही यूज करू शकता। तर हा जो दिवा आहे तर आता 3 दिवस झाले हा मी म्हणजेच यूज करत आहे। तर उद्या म्हणजेच रविवार, तर सुट्टीच्या दिवशी सर्व जी भांडी असतात पूजेची तर ती मी घासून घेतो, कारण मला बराचसा वेळ रविवारी भेटून जातो। त्यामुळे जी क्लिनिंगचं काम असतं तर ते मी रविवारीच करत असतो। तर त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की कशा प्रकारे जी देवांची भांडी आहेत तर ती मी क्लीन करतो। आणि जो मंगल कलश आहे तर तो मंगळवारी नाही तर शुक्रवारीच आपण चेंज करू शकतो, पण म्हणजेच माझ्या मंगल कलशाची जी पानं होती तर ती मी शुक्रवारी चेंज केली नव्हती। त्यामुळे आज मग शनिवार होता, त्यामुळे जी पानं होती म्हणजेच आंब्याची पानं मी कळसामध्ये लावत असतो तर ती मग मी बदलून घेतली। आणि त्यानंतर म्हणजेच कलशाचं जे पाणी वगैरे होतं तर ते मी चेंज केलं नाही, फक्त जी पानं होती तर तीच मी चेंज करून घेतली। आणि त्यानंतर कलशाला म्हणजेच मी तुम्हाला जे मंगळसूत्र दाखवलं तर ते देखील मी लावत असतो। त्याचबरोबर जी नथ आहे तर ती देखील मी कलशाला लावतो। मंगल कलश म्हणजेच हे देवीचं स्वरूप असतं, त्यामुळे आपण त्याला मस्त छान प्रकारे सजवून ठेवावं, जेणेकरून आपल्याला देखील म्हणजेच एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते। आणि आपल्या घरामध्ये जेव्हा आपण मंगल कलशाची स्थापना करतो तर कलशचा हा जो असतो तर हा म्हणजेच ऊर्जा एकत्रित करण्याचं काम करत असतो, म्हणजे ज्या सात्विक म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी असतात तर त्या एकत्रित करण्याचं काम करत असतो। त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची आवर्जून स्थापना करा। तर मंगल कलशाची देखील मी पूजा करून घेतली। आणि त्यानंतर जे देवघर होतं तर हे म्हणजेच मी रविवारी क्लीन करतो, तर याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती माझी चालू होती। आणि एकीकडे जो स्वयंपाक आहे तर तो देखील चालू होता, म्हणजेच माझं जे रुटीन असतं तर सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी आंघोळ करून घेतो, आणि त्यानंतर जी फुलं असतात तर ती मी आणून घेतो। आणि त्यानंतर जो स्वयंपाक आहे तर कधी कधी मग मी स्वयंपाक लवकर करतो, आणि जी पूजा आहे तर ती मग मी उशिरा करतो, कारण मग महाराजांना नैवेद्य देखील दाखवायचा असतो। आणि जो नैवेद्य मी महाराजांना दाखवतो तर तोच मी स्वतः देखील ग्रहण करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची होती, तीच म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे दिसेलच। तर अशा प्रकारची हे जे पार्सल होतं तर हे मला कालच रिसीव झालं, म्हणजेच तुम्ही बघत असाल तर माझ्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती नाही आहे, आणि मला खूप दिवसापासून स्वामींची जी मूर्ती आहे तर ती घ्यायची होती। तर मला आता स्वामींची जी मूर्ती आहे तर ती मिळून गेलेली आहे। तर तुम्हाला माझ्या स्वामींची मूर्ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर ही पंचधातूची मूर्ती आहे त्यामुळे मी घेतली, आणि दिसायला देखील खूप छान आहे, आणि याच्यावरचं जे कोरीव काम आहे तर ते देखील खूप छान प्रकारे केलेलं आहे। तुम्ही बघू शकता याचे जे नाक कान डोळे जे आहेत स्वामींचे तर ते हुबहूब स्वामींची जी अक्कलकोटला महाराजांची मूर्ती आहे तर त्याचप्रमाणे या मूर्तीला म्हणजेच त्यांचं जे स्वरूप देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मग ही जी मूर्ती होती तर ही मी ऑनलाईनच बनवली आहे,
त्याचा देखील कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. तुम्ही तेथे चेकआउट करून जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्यांच्याकडून मागवू शकता. तर ही जी स्वामींची मूर्ती आहे तर ही म्हणजेच मला दिसतानाच खूप छान वाटली. त्यामुळे मग त्याच्या मी कॉन्टॅक्ट करून त्यांच्यासोबत बोलवून घेतली. म्हणजेच ही मला पोस्टानेच रिसीव्ह झाली. तर हिचा जो अभिषेकाचा व्हिडिओ येईल तर तो तुम्हाला उद्या पाहायला मिळेल, कारण रविवार आहे. आणि त्याचबरोबर म्हणजेच आपण ज्या स्वामींच्या सेवा करतो म्हणजेच महाराजांना अभिषेक वगैरे घालतो तर ते देखील म्हणजेच रविवारी टाईम असतो. त्यामुळे मग बराचसा टाईम मिळून जातो स्वामी सेवेसाठी. त्यामुळे मग तुम्हाला हा व्हिडिओ आता उद्याच पाहायला मिळेल की आपण आपल्या देवघरामध्ये स्वामींची किंवा कोणतीही आपण जेव्हा नवीन मूर्ती आणतो तर त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये कशा प्रकारे करावी. तर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती माझ्या मंदिरातली तर तिचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे की आपण म्हणजेच नवीन मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा असते म्हणजे स्थापना असते ती कशा प्रकारे करावी. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही तुमच्या म्हणजेच जे देवांची तुम्ही पूजा करता तर त्यांची जर प्राणप्रतिष्ठा केली नसेल तर तुम्ही नक्की आवर्जून करा. आणि त्याचबरोबर जी स्वामींची महाराजांची मूर्ती होती तर ही मला म्हणजेच खूप दिवस झाले मी बघत होतो. तर तुम्ही बघत असाल तर म्हणजेच जेव्हा मी स्वामींचे पारायण करतो तर तेव्हा महाराजांचा जो फोटो आहे माझ्याकडे तर तोच मी पूजेमध्ये ठेवत होतो. पण मला मूर्ती देखील हवी होती, कारण जेव्हा आपण अभिषेक करतो तर तेव्हा आपल्याला मूर्ती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. म्हणजेच जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तर तेव्हा महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती आपल्याकडे असायलाच हवी, नाहीतर मग आपली जी सेवा आहे तर त्यांना कशी दिसेल. त्यामुळे महाराजांचा फोटो तरी आपल्याकडे असायलाच हवा. तर जो महाराजांचा फोटो होता माझ्याकडे तर तो मी पूजेमध्ये इतक्या दिवस ठेवत होतो. पण आता महाराजांची जी मूर्ती आहे तर ती देखील आता मला मिळून गेलेली आहे. आणि महाराजांची जी मूर्ती होती तर ती दिसायला इतकी छान आहे. म्हणजेच त्याच्यावरचं जे नक्षीकाम आहे तर ते देखील खूप छान प्रकारे केलेलं आहे. आणि ही मूर्ती म्हणजेच पंचधातूची आहे. त्यामुळे म्हणजेच आपल्याला मग दुसरी मूर्ती घ्यायची गरज भासत नाही. नाहीतर म्हणजेच अजून मला एक मूर्ती आवडली होती पण ती म्हणजे दुसऱ्या मटेरियलची होती. त्यामुळे मग मी ती ऑर्डर केली नाही. आणि ह्या ज्या मूर्त्या होत्या तर ह्या सेम रेंजच्याच होत्या, म्हणजे यांची जी प्राईस होती तर सेम रेंजच होती. पण त्यामुळे मग जी पंचधातूची मूर्ती होती तर तीच मी बोलवून घेतली. कारण आता आपण जेव्हा कोणतीही स्वामींची सेवा करतो तर महाराजांना आपण अभिषेक वगैरे घालतो म्हणजेच दुधाचा, दह्याचा, तुपाचा. त्यामुळे ज्या पंचधातूच्या मूर्त्या असतात तर त्याच आपण म्हणजेच घेतल्या पाहिजेत. एरवी जर आपण दुसऱ्या मूर्त्या घेतल्या तर त्यांचा जो कलर आहे तर तो देखील निघण्याची शक्यता असते. त्यामुळे मार्बलच्या किंवा म्हणजेच कलर दिलेल्या स्वामींच्या ज्या मूर्त्या असतात तर त्या तुम्ही घेणं टाळा. म्हणजेच जर तुम्हाला महाराजांची जर फक्त सेवा करायची असेल म्हणजेच त्याला अभिषेक वगैरे घालायचा नसेल तर तुम्ही ह्या मूर्त्या घेऊ शकता. पण जर तुम्हाला दररोज महाराजांचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही शक्यतो म्हणजेच पंचधातूची किंवा पितळची स्वामींची जी मूर्ती आहे तर ती घ्या. तर आता जी स्वामींची मूर्ती होती तर तिला मी अशा प्रकारे साईडलाच छोट्याशा चौरंगावरती सध्याचं विराजमान केलं आहे. आता उद्या जेव्हा महाराजांची मी स्थापना करेल तर तेव्हा मग महाराजांना मी माझ्या देवघरामध्ये जेव्हा महाराजांचा फोटो मी मध्यात ठेवलेला आहे तर तिथे मग मूर्तीला जागा देईल. आणि जे स्वामींचे जे वस्त्र आहेत तर ते देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेल. म्हणजेच मी जेव्हा घरी होतो सुट्टीमध्ये तर तेव्हाच मी महाराजांच्या मूर्तीच्या साईजनुसार जे वस्त्र आहेत तर ते तयार केले होते. तर ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर अशा प्रकारे स्वामींची जी मूर्ती होती तर ते मी साईडला ठेवून घेतली, त्याला म्हणजेच चंदन लावून घेतलं. आणि त्यानंतर मी महाराजांचा एक माळ जप करून घेतला. आणि त्यानंतर जे वाचन होतं तर ते वाचून घेतलं. आणि महाराजांची जी आरती होती तर ती करून घेतली. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.